नमस्कार, मी ऐश्वर्या कुलकर्णी तुम्हा सर्वांचं सेलिब्रिटी प्रमोटर या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण आलो आहोत सुख कळले या मालिकेच्या सेटवरती आणि आपल्यासोबत आहेत माधव म्हणजे सागरदादा. तर गप्पा मारूया त्याच्याशी. नमस्कार, हॅलो, वेलकम. कसा आहेस? खूपच छान. तुम्ही कसे आहात सगळे? मस्त. कसं वाटतंय नवीन प्रोजेक्ट, नवीन कॅरेक्टर, परत एकदा मालिका विश्वामध्ये एवढं मोठं पदार्पण, तर कसं वाटतंय? खूपच छान वाटतंय मला. म्हणजे ह्याच्या अगोदरच्या ज्या काही म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका करत होतो त्यावेळेला त्याला एक ऐतिहासिक बॅकग्राऊंड होतं. आत्ताच्या ह्याच्यामध्ये एका साध्या कॉमन मॅनची भूमिका करताना मला फारच मजा येते आणि जेवढं सिम्पल असतं तेवढंच ते कॉम्प्लिकेटेड असतं आणि सिम्पल गोष्टी सादर करणं हे अधिक चॅलेंजिंग आहे असं मला लक्षात येतं ओव्हरऑल. पण मला तो चॅलेंज आत्ता खूप मान्य आहे आणि मी ते खूप एन्जॉय पण करतो आहे. जेव्हा या प्रोजेक्टसाठी विचारणा झाली किंवा विषय कळला तर तेव्हा काय होतं, म्हणजे काय एक्साइटमेंट होती? मला असं वाटतं मी ते परत तेच म्हणतो की ह्याच्या अगोदर पु ल देशपांडे केलं किंवा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका केली. त्यावेळेला त्याला एक ऐतिहासिक बॅकग्राऊंड आहे, त्याला अभ्यास करण्यासाठी खूप मटेरियल अवेलेबल आहे. आपल्याला ॲक्टर म्हणून सादर करतानाच्या ज्या गोष्टी किंवा जे रॉ मटेरियल लागतं ज्याला आपण म्हणतो ते खूप उपलब्ध आहे बाहेर. आता आपण ज्या साध्या माणसाचं एक कॅरेक्टर जेव्हा आपण पोर्ट्रे करत असतो त्यावेळेला खूप अंधारातनं गोष्टी जमवायला लागतात आणि जेव्हा केदार शिंदेंचा मला फोन आला की अशा अशा पद्धतीचं कॅरेक्टर आहे, तो बँकेत कामाला असतो, त्याचं बायकोवरती भयंकर प्रेम आहे, तर मला असं वाटतं की प्रेम आहे म्हणजे कसं व्यक्त करत असतील ते किंवा काय पद्धतीने व्यक्त करत असतील ते ह्याची एक्साइटमेंट खूप होती आम्हाला. आणि मला वाटतं स्पृहा आणि मी एकत्र आहोत हे कळल्यानंतर तर मला जामच मजा आली, कारण की आम्ही आधीपासून एकमेकांना ओळखतो. ती ज्या मालिकेमध्ये काम करत होती एका लग्नाची तिसरी गोष्ट नावाची, त्याचे संवाद मी लिहिलेत, त्यामुळे आमची तशी ओळख होतीच पहिल्यापासून. हे सगळं जमून आलं आहे असं मला वाटतं आणि काम करायला जाम धमाल येते. आता तसं जसं तू म्हणालास की स्पृहासोबत, तर ऑफ स्क्रीन बॉन्डिंग कसं आहे स्पृहासोबत किंवा अदर सेटवर काम करताना काय मजा येते? अतिशय धमाल टाइमपास असं सगळं बॉन्डिंग आहे आमचं. म्हणजे माझं आणि तिचंच फक्त नाही आहे, बाकी सगळ्याच टीममध्ये ह्याच प्रकारचं एक रिलेशनशिप आहे. हे प्रचंड. आता आमची ती छोटी आहे माही म्हणून जी काम करते, तिचं खरं नाव मिमी आहे. ती इतकी ती रील्स आणि हे आणि ते त्यांचं म्हणजे त्या विश्वच ते वेगळं आहे आणि ते सगळ्या विश्वामध्ये एक प्रकारे तुम्हाला ते सामावून घ्यायचा प्रयत्न करतात आणि ते फार मस्त आहे. मग सेटबद्दल काय सांगशील? एवढा छान सेट इथे उभा केला सेट आहे, तर ॲक्च्युली तुम्ही जो बघताय हा सेट जो आहे हे घर जे आहे हे संजयचं घर आहे आणि खाली आमचं बँकेचा जो काही सेटअप असतो तो असतो आणि समोर एक जे बंगला आहे तिकडे माझं घर ॲक्च्युली तिकडे आहे. तर तो बंगला म्हणजे इतका सुंदर आहे बंगला की असं वाटतं की इकडेच राहावं आपण, म्हणजे इकडं. आणि मला असं वाटतं पावसाळ्यामध्ये तुम्ही परत या, तुम्हाला पावसाळ्यामध्ये मी हे दाखवतो की काय मजा आहे. आजूबाजूला प्रेक्षकांना तुम्ही खाली जाऊन एकदा शूट करा. पण आंब्याची झाडं आहेत, फणसाची झाडं आहेत, म्हणजे ॲब्सल्युटली हेवन आहे, म्हणजे फारच मस्त आहे. माधव आणि सागर यांच्यामध्ये काय साम्य आहे किंवा काय रिलेट करतोस तू स्वतःला माधवसोबत? मला असं वाटतं की कुठेतरी एक साधेपणा जो आहे माधवमधला तो कदाचित माझ्यामध्ये आहे. तेवढा एक कॉमन दुवा आहे. आणि मला असं वाटतं की माधवची दुसरी क्वालिटी आहे त्याची मेहनत करण्याची जी ताकद आहे, तर तशी माझीसुद्धा कॉमन आहे की मी पण मेहनती आहे. आणि मला असं वाटतं की माधवमधली सिन्सिअरिटी पण जी आहे, त्याची इंटिग्रिटी आहे, जी कामाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो पण माझ्यासारखाच आहे समहाव. मी पण कामाला प्रचंड म्हणजे श्रद्धास्थान मानतो मी ते. म्हणजे ते तिथे गडबड झालेली मला चालत नाही, स्वतःचसुद्धा आणि इतरांची सुद्धा. त्यामुळे कदाचित थोडं माझं चिडचिड पण होत असते की अरे हे आपली कामं का नाही व्यवस्थित करत आहेत, कारण की मी तेवढं महत्त्व देतो त्या सगळ्याला. या मालिकेचा जो विषय आहे तो बेसिस म्हणजे एका कपलवरती, म्हणजे नवरा बरोबर. बायकोच्या रिलेशनवरती आहे. तर जे आपले प्रेक्षकांमध्ये एवढे सगळे आहेत तर Right. त्यांना तू काय सल्ला देशील? मला असं वाटतं की संसाराचा जे काही बॅलन्स असतो तो नवरा आणि बायको दोघंही मिळून करत असतात. आपल्याकडे प्रॉब्लेम हा आहे की आपण पुरुषांना कायमच असं पुरुष आणि स्त्री असं मानतो, पण तसं मानायचं काही कारण नाही आहे. पुरुष आणि स्त्री हे सेम लेवलला ऑपरेट ज्या वेळेला होतात त्यावेळेला तो संसार सुखाचा होतो असं माझं म्हणणं आहे. जेवढा पुरुषांनी बाहेर जाऊन काम करणं गरजेचं आणि महत्त्वाचं आहे असं आपल्या समाजात मानलं जातं, तेवढंच घरी काम करणाऱ्या स्त्रियांनासुद्धा खूप जास्ती महत्त्व आहे. कारण की बाहेर गेलेल्या पुरुषाला इकडे घरी काय काय कामं असतात वाढून ठेवलेली सकाळपासून रात्रीपर्यंत, ह्याची कल्पना नसते. पण लॉकडाऊनमध्ये आपण सगळ्यांना ती आयडिया आली आहे
की एका स्त्रीला मागे म्हणजे घरामध्ये काय काय लेवलची कामं करावी लागतात. त्यामुळे पुरुषांनी सर्वांनी हे डोक्यात धरलं पाहिजे की घरात काम करणारी स्त्री म्हणजे तिला काही काम नसतं किंवा दुपारी आराम करायला वेळ असतो असं नाही आहे. मला असं वाटतं की समानता ही महत्त्वाची आहे आणि प्रत्येक जोडप्याने जेव्हा ती समानता आपल्या आपल्यामध्ये जेव्हा मानाल त्यावेळेला तो संसार सुखाचा होतो. आता तू म्हटल्याप्रमाणे यालाच निगडीत मालिकेत एक ट्विस्ट येणार आहे, तर त्याबद्दल तू काय सांगशील? तर असं आहे की माधव आणि मिथिलाचं प्रोफेशन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. माधव बँकेमध्ये काम करतो आणि मिथिला ही वकील होती. आता तिने ती प्रॅक्टिस का सोडली याचं कारण प्रेक्षकांपर्यंत पोचलेलं आहे की तिने घरच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या. माधवच्या आयुष्यात आता एक ड्रामॅटिक पॉईंट आला आहे ज्याच्यामध्ये त्याची नोकरी त्याच्यापाशी राहणार आहे का नाही राहणार आहे अशा पद्धतीचा एक काय म्हणतात सिच्युएशन तयार झालेली आहे. त्या सिच्युएशनमध्ये मिथिलाचं जे प्रोफेशन होतं वकील असणं ते आता कामी येणार आहे का नाही येणार आहे ह्याच्याबद्दलची उत्सुकता आम्हाला लोकांची ताणून धरायची आहे. त्यामुळे हा ट्विस्ट आता लोकांना बघायला मिळेल लवकरच. या एका मालिकेला धरून एक छोटंसं गाणं प्रेक्षकांसाठी सादर गाणं करू शकतो? अहो मला गाणं नाही गाता येत किंवा मी गाण्यातलं पण स्पृहाला नक्की सांगा ती कविता नक्की म्हणेल मला गाणं नाही गाता येतो. एक छोटंसं अहो नाही मालिकेचं title. मला नाही येत गाता. आय एम सो सॉरी. पुढील वाटचालीसाठी खूप Yes, खूप thank you so- शुभेच्छा तुम्हाला आमच्याकडे. पण. थँक्यू सो मच. Thank you. थँक्यू.